तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 56 आणि 56 पेजवर प्रथम पंक्तीमध्ये उत्तरार्ध अब विक्षेप शक्ती का निरूपण करे है सापडलं. तर विषय हा चालू आहे की तत्पदाचा वाच्यार्थ जो माया उपहित चैतन्य, त्यामध्ये माया म्हणजे काय आहे, अर्थात मायेचं स्वरूप काय, लक्षण काय आणि तिच्याविषयी प्रमाण काय, हा मुख्य विषय चालू होता. मग त्यामध्ये माया हीच अविद्या आहे. तर अविद्येचं स्वरूप सांगितलं, लक्षण सांगितलं आणि तिच्याविषयी प्रमाणही दिलं. त्यानंतर त्या अज्ञान रूप मायेचे भेद केले, विभाग. तर दोन विभाग, एक माया एक अविद्या. त्या अज्ञानालाच एकाला म्हणायचं माया, एक म्हणायचं अविद्या, म्हणजे तिचे दोन विभाग. मग माया काय, तर शुद्ध सत्वगुण प्रधान जी ती माया आणि मलिन सत्वगुण प्रधान जी तिला म्हणायचं अविद्या. तर अशा रीतीने अज्ञानाचा दोन प्रकारे भेद केला. परंतु अन्य काही ग्रंथकार आहेत, त्यांच्या मतानुसार त्या अज्ञानाचे हे जे दोन भेद आहे माया आणि अविद्या, त्यांच्यानुसार अशी व्याख्या नाही आहे. कशी की शुद्ध सत्वगुण प्रधान ती माया आणि मलिन सत्वगुण प्रधान ती अविद्या, असं नाही. मग काय, तर त्यांनी काही एक ग्रंथकार असं म्हटलं होतं की नाही, तर त्यांनी त्या अज्ञानाच्या दोन शक्ती सांगितल्या. एक ज्ञानशक्ती आणि एक आहे क्रियाशक्ती. बरोबर, त्याची व्याख्या होऊन गेली आहे. त्या क्रियाशक्तीचे पुन्हा दोन भेद, एक आवरण शक्ती आणि एक विक्षेप शक्ती. त्यापैकी आवरण शक्तीचं काय स्वरूप वगैरे आहे याचं विवेचन होऊन गेलं. मग आता विक्षेप शक्तीचं वर्णन करतात, विक्षेप शक्तीबद्दल बोलत आहेत. ठीक आहे. मग आता विक्षेप शक्तीचंही व्याख्यान झाल्यानंतर मग त्या ग्रंथानुसार, इतर ग्रंथकारांच्या मतानुसार माया काय आहे आणि अविद्या काय आहे हे कळेल. म्हणजे माया आणि अविद्येविषयी हे दोन मतं सिद्ध होतील. दोन मतं म्हणजे पहिलं की जे शुद्ध सत्वगुण प्रधान जी तिला माया म्हणावं असं म्हणतात, मलिन सत्वगुण प्रधान जी तिला अविद्या म्हणावं असं म्हणावं, अविद्या म्हणावं, मलिन सत्वगुण प्रधान अज्ञानाला अविद्या म्हणावं, हे एक मत झालं. आणि दुसऱ्या मताविषयी शक्तीला घेऊन निरूपण चालू आहे. तर शक्तीचे, अज्ञानाची शक्ती दोन प्रकारची, ज्ञानशक्ती आणि एक क्रियाशक्ती. त्या क्रियाशक्तीचे दोन भेद, आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. आवरण शक्तीचं विवेचन झालं. आता विक्षेप शक्तीबद्दल बोलतायत ग्रंथकार. अब विक्षेप शक्ती का निरूपण करे है, लागली पंक्ती. विक्षेप शक्तीचं निरूपण आता आम्ही करत आहोत. तहा तम सत्व इन दो गुणों करिके नहीं अभिभव को प्राप्त भया जो रजोगुण है, सो रजोगुण विक्षेप शक्ती कहा जावे है. हे झालं विक्षेप शक्तीचं स्वरूप. काय बरं की तीन गुण आहेत, सत्व रजतम. त्यापैकी तमोगुण आणि सत्वगुण या दोन गुणांच्या द्वारे जर रजोगुण अभिभूत होत नसेल, तिरोभूत होत नसेल, दबत नसेल, त्याचा प्रभाव कमी होत नसेल, तर असा जो रजोगुण त्याला म्हणायचं काय, विक्षेप शक्ती. असा रजोगुण की जो सत्वगुण आणि रजोगुणाच्या द्वारे कमी पावरचा होत नाही, अर्थात त्याचा अधिक प्रभावच आहे. कुणाचा, रजोगुणाचा. आणि त्याच्या दृष्टीने सत्व आणि तम यांचा प्रभाव कमीच आहे. अशा त्या रजोगुणाला म्हणायचं काय, विक्षेप शक्ती. बोलत चला. ठीक आहे, पहा पंक्ती. तहा तम सत्व, तम म्हणजे तमोगुण, सत्व म्हणजे सत्वगुण. इन दो गुणों करिके, या दोन गुणांच्या द्वारे नहीं अभिभव को प्राप्त भया, जो अभिभवाला प्राप्त होत नाही, तिरोभूत होत नाही, असा जो रजोगुण है, सो रजोगुण
विक्षेप शक्ती कह्या जावे, अशा त्या रजोगुणाला काय म्हणायचं? विक्षेप शक्ती. ठीक आहे. रजोगुणापासून विक्षेप होतो याविषयी प्रमाण काय? तर गीतेचं प्रमाण देतात. ता म्हणजे याविषयी त्यामध्ये रजसो लोभ एवच, रजस रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो असं गीतेत सांगितलं आहे. इस गीतावचन विषय म्हणजे या गीतावचनामध्ये रजोगुणते लोभादिको की उत्पत्ती कथन करी है. रजोगुणापासून लोभ इत्यादी विकारांची काय होते? उत्पत्ती होते. लोभ आला की आपोआप तिथं बाकीचे विकार सुद्धा येतात. ठीक आहे ना. लोभ पूर्ण झाला तर काम वाढतो, आहे की नाही? आणि तो काम पूर्ण नाही झाला तर क्रोध वाढतो, म्हणजेच बाकीचे विकारही आले, अर्थात विक्षेप तयार होतो, हा त्याचा अर्थ. रजोगुण ते लोभ लोभादि को की उत्पत्ति कथन करी है. और लोभ मद मत्सर हे सारे भाऊबंधच आहेत, आहे की नाही? एक आला म्हणजे दुसरे आपोआप येतातच. लोभ मद मत्सर इत्यादि को विक्षेप की कारणता प्रसिद्ध ही है. इत्यादी म्हणजे हे सारे विकार विक्षेपाला कारण आहेत. मग विक्षेपाला कारण असे जे लोभ मद मत्सर काम क्रोधाधिक विकार आहे, हे ज्याच्यापासून उत्पन्न होतात असा जो रजोगुण, जो की सत्वगुण आणि तमोगुणाच्या द्वारे अभिभूत होत नाही, अशा त्या रजोगुणालाच म्हटल्या गेलं काय? विक्षेप शक्ती. ठीक है. लोभ मद मत्सर इत्यादि को विक्षेप की कारणता प्रसिद्ध ही है. याते ता उक्त विक्षेप शक्ती विषय सो गीता वाक्य ही प्रमाण आहे. म्हणून या विक्षेप शक्ती विषयी प्रमाण म्हणून झालं कोण? गीतेचं वाक्य. ठीक. अब ता विक्षेप शक्ती का लक्षण काय आहे? तर काय काय झालं आतापर्यंत? विक्षेप शक्तीचं स्वरूप, विक्षेप शक्ती विषयी प्रमाण, आणि आता त्या विक्षेप शक्तीचं लक्षण. अब ता विक्षेप शक्ती का लक्षण काय है? आकाशादि प्रपंचोत्पत्ति हेतु विक्षेप शक्ति ही. बोला. ठीक. आकाशादि प्रपंचाच्या उत्पत्तीला कारण जी शक्ती, तिला म्हणायचं काय? विक्षेप शक्ती. कळलं? चला. आकाशादि प्रपंचोत्पत्ति हेतु विक्षेप शक्ति. अर्थ यह, आकाशादि प्रपंच के उत्पत्ति का कारण जो शक्ति है सो विक्षेप शक्ति कही जावे है. झालं. आकाशादि प्रपंच, आकाशादि आदि शब्दाने समस्त प्रपंच, आकाश, आकाशापासून वायू, अग्नी, जल, पृथ्वी, पंचमहाभूत, भूतापासून होणारा भौतिक प्रपंच, हा सारा घ्यायचा. तर आकाशादि प्रपंचाच्या उत्पत्तीला कारण जी शक्ति सो विक्षेप शक्ति कही जावे है. ठीक. यह विक्षेप शक्ति का लक्षण आचार्याने भी कथन करे आहे. कदाचित कोणी म्हणेल का हो, असं विक्षेपाचं लक्षण जे तुम्ही केलं आहे तर तुम्ही तुमच्या मनाने लक्षण केलं आहेत का? तर ग्रंथकार म्हणतात नाही नाही, आम्ही आमच्या मनाने काहीच बोलत नाही, आम्ही आमच्या माथ्यातलं कधीच सांगत नाही, जे सांगतो ते सर्व गाथ्यातलंच सांगतो. कळलं? असं आहे. आणि म्हणून माणसाने हमेशा गाथ्यातलं सांगत जावं, माथ्यातलं सांगू नये. कळलं? यह विक्षेप शक्ती का लक्षण आचार्याने भी कीर्तन करे आहे. शंकराचार्य महाराजने तर काय केलं आहे, काय सांगितलंय त्यांनी? तर विक्षेप शक्ती ही लिंगादि ब्रह्मांडांत जगत सृजेत असं म्हटलं आहे की नाही? तर विक्षेप शक्ती ही काय करते? लिंगादि, लिंगादि म्हणजे लिंग शरीर, व्यष्टिलिंग शरीर, समष्टिलिंग शरीर. तर लिंगादि शरीरापासून तर समस्त ब्रह्मांडापर्यंत जगत सृजेत, जगताला उत्पन्न करते. कोण? विक्षेप शक्ती. याचा अर्थ लक्षणच झालं की नाही? आकाशादी जगतादी प्रपंचाला उत्पन्न करणारी जी शक्ती, तिला म्हणायचं काय? विक्षेप शक्ती. ब्रह्मांडांत जगत सृजेत. अर्थ यह, समष्टी व्यष्टी रूप लिंग शरीर ते. समष्टी म्हणजे सर्वांचं मिळून सामुदायिक, व्यष्टी म्हणजे एका एका जीवाचं. तर समष्टी व्यष्टी रूप लिंग शरीर ते आदिलेके, त्या लिंग शरीरापासून, आदिलेके पासून कुठपर्यंत? चतुर्दश भुवन ब्रह्मांड पर्यंत. चतुर्दश भुवनात्मक आहे काय? ब्रह्मांड. त्या समस्त ब्रह्मांड पर्यंत
सर्व जगत को सो विक्षेप शक्ती ही उत्पन्न करे है. अशी ती विक्षेप शक्तीच काय करते, या समस्त ब्रह्मांडाला उत्पन्न करते. याते य अर्थ सिद्ध भया. काय बरं, तर सो पूर्वोक्त आज्ञान ही ता उक्त आवरण शक्ती प्रदान हुआ अविद्या कया जावे है. ठीक आहे ना. आता ते जे अज्ञान आहे की नाही, अज्ञान म्हणजेच त्याला दुसऱ्या शब्दात माया म्हणतो आपण, पण मूळ आहे अज्ञान. त्या अज्ञानाचे दोन रूप, माया आणि अविद्या. मग आता ते जे अज्ञान आहे ते कसं झालं, या ते य अर्थ सिद्ध भया सो पूर्वोक्त अज्ञान ही काय बरं, ता उक्त आवरण शक्ती प्रदान हुआ. आवरण शक्ती प्रधान जे अज्ञान आहे की नाही त्याला म्हणायचं अविद्या. तीन शक्ती सांगितल्या आहेत ना, मुख्य दोन, अज्ञानाच्या दोन शक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती. त्या क्रियाशक्तीचे दोन भेद, आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. त्यापैकी पकडली आवरण शक्ती. मग आवरण शक्ती प्रधान, आवरण शक्ती आहे मुख्य जेव्हा, असं जे अज्ञान त्याला म्हणायचं अविद्या. कळलं. माग एक अविद्येचं परिभाषा केली होती, काय, मलिन सत्वगुण प्रधान जी ती अविद्या. ते एकमत अविद्याचं विवेचन करताना. आणि हे एकमत, कोणतं एकमत, की आवरण शक्ती आहे प्रधान मुख्य ज्या वेळेस असं जे अज्ञान, त्या अज्ञानाला म्हणायचं काय, अविद्या. एक मत झालं. अविद्याविषयी दोन मत झाले. आता तसं मायेविषयी देखील दोन मत होतील. ठीक आहे. ता उक्त आवरण शक्ती प्रदान हुआ अविद्या कहा जावे है. लागलं. और ता विक्षेप आदि शक्ती प्रदान हुआ माया कहा जावे है. आता या काही ग्रंथकारांच्या मतानुसार माया शब्दाची परिभाषा काय ठरली, की विक्षेप शक्ती आहे प्रधान मुख्य ज्या आहे की नाही, प्रधान असं जे अज्ञान आहे की नाही त्याला काय म्हणायचं, माया. ठीक आहे. आणखीन एक महत्वाची बात, या मायेची परिभाषा करताना काय वापरलं, ता उक्त विक्षेप आदी शब्द म्हटलं की नाही, विक्षेप आदी. तर आदी शब्दाने काय घ्यायचं, तर स्वतः ग्रंथकार सांगतायत ती ज्ञान शक्ती घ्यायची आहे की नाही. कारण अज्ञानाच्या मुख्य दोन शक्ती सांगितल्या होत्या, कोण कोण, ज्ञान शक्ती, क्रियाशक्ती. ठीक आहे ना. तर क्रियाशक्तीचे दोन भेद झाले, आवरण, विक्षेप. त्यात आवरण शक्तीला घेतलं की आवरण शक्ती मुख्य आहे याच्यात असं जे अज्ञान त्याला म्हणायची अविद्या. मग आता राहिली विक्षेप शक्ती. मग विक्षेप शक्ती आहे प्रधानजीच्या मध्ये, ते विक्षेप आदी. तर आदी शब्दाने कोण, ती ज्ञान शक्ती. म्हणजे विक्षेप शक्ती आणि ज्ञान शक्ती प्रधान जे अज्ञान त्याला म्हणायचं काय, माया. संगती लागली की नाही. काय काय बोलत चला. काय, विक्षेप शक्ती आणि ज्ञान शक्ती ही आहे प्रधान ज्या अज्ञानामध्ये, तिला म्हणायचं काय, माया. कळलं. ही झाली एक मायेची परिभाषा या ग्रंथकारांच्या मतानुसार. आणि याच्या मागचं एक जे मत होतं त्यांच्या मतानुसार मायेची काय परिभाषा, शुद्ध सत्वगुण प्रधान जी ती माया. शुद्ध सत्वगुण प्रधान ती माया, ही एक लक्षण झालं, परिभाषा झाली काही ग्रंथकाराच्या मतानुसार. आणि दुसऱ्या काही ग्रंथकाराच्या मतानुसार मायेची दुसरी परिभाषा काय, विक्षेप शक्ती, विक्षेप आदी शक्ती आहे प्रधान ज्या अज्ञानामध्ये, तिला म्हणायचं माया. विक्षेप शक्ती बरोबर काय घ्यायची, आणखीन ज्ञान शक्ती पण घ्यायची आहे की नाही. मग शक्ती संपल्या की नाही. कारण आवरण शक्ती, क्रियाशक्तीचे दोन भेद केले होते, दोन्ही घेतले, याचा अर्थ क्रियाशक्तीचं विवेचन झालं. पंक्ती पहा. और ता उक्त विक्षेप आदि शक्ती प्रधान, लागलं की नाही, विक्षेप आदि शक्ती प्रधान हुआ माया कया जावे है. आता यावर शंका सापडला ना. ता आवरण शक्ती प्रधान अज्ञान को माया रूपता क्यों नहीं होवे. सापडलं. ता आवरण शक्ती प्रधान अज्ञानाला काय म्हटलं आत्तावर, अविद्या म्हटलंय. आत्तावर परिभाषा केली दोन ओळीच्या अगोदर. काय म्हटलंय, आवरण शक्ती प्रधान जे अज्ञान त्याला काय म्हटलं, अविद्या. पूर्वपक्षी शंका करतो की आवरण शक्ती प्रधान जे अज्ञान त्याला अविद्या न म्हणता माया का म्हणू नये. बरोबर.
ता आवरण शक्ति प्रधान अज्ञान को माया रूपता क्यों नहीं होवे. सापडली गोवळ. पुढे तथा त्याचप्रमाणे ता विक्षेप आदि शक्ति प्रधान को प्रधान अज्ञान को अविद्या रूपता क्यों नहीं होवे. कळली शंका. म्हणजे तो काय म्हणतो की आता तुम्ही वर मायेची परिभाषा काय केली. विक्षेप शक्ती प्रधान जे अज्ञान तिला काय म्हणायचं माया. तो काय म्हणतो की विक्षेप शक्ती प्रधान जी आहे तिला तुम्ही माया म्हणून राहिली की नाही. तर माया म्हणायच्या ऐवजी तिला तुम्ही अविद्या का म्हणत नाही. म्हणजे जिला तुम्ही माया म्हणले तिला अविद्या का म्हणत नाही आणि जिला अविद्या म्हणले तिला माया का म्हणत नाही. बस एवढंच त्याचं म्हणणं आहे. शंका कळली. चला. तथा विक्षेप आदि शक्ति प्रधान अज्ञान को अविद्या रूपता क्यों नहीं होवे. शंका झाली. आता समाधान उत्तर. शास्त्रवेत्ता पुरुषोने, शास्त्रवेत्ता म्हणजे शास्त्राला जाणणाऱ्या लोकांनी महापुरुषांनी ता माया का तथा अविद्या का यह लक्षण कर्या है. मायेचं आणि अविद्येचं लक्षण असं केलेलं आहे. कसं पुढे देऊ राहिले. आणि मग त्यांनी जे लक्षण केलं आहे त्यानुसारच आम्हाला सुद्धा काय करावं लागतात लक्षणं करावी लागतात. म्हणून आवरण शक्ती प्रदान जे अज्ञान त्याला आम्ही अविद्याच म्हणू आणि विक्षेप शक्ती प्रदान जे अज्ञान त्याला आम्ही मायाच म्हणू. उलट करता येणार नाही. कारण अशा पद्धतीचं लक्षण पूर्वी ऋषी मुनींनी शास्त्रवेत्ता लोकांनी करून ठेवलेलं आहे. त्यानुसारच आम्हाला चालावं लागेल. खात्याचा अर्थ. शास्त्रवेत्ता पुरुषों ने ता माया का तथा अविद्या का यह लक्षण कर्या है. काय लक्षण देऊ राहिले पुढे. स्वाश्रया अव्यामोह करी माया. हे मायेचं लक्षण केलं आहे. काय अर्थ झाला की स्वाश्रय. स्व म्हणजे कोण. स्व कोण माया. स्वाश्रय माया आश्रय. तर मायेचा जो आश्रय असेल त्या आश्रयाला जी मोहित करत नाही. व्यामोह आहे की नाही. मोहात टाकत नाही. व्यामोह करीत नाही. अव्यामोह करी म्हटलं की नाही. मोहात टाकीत नाही म्हणजे संसारात पाडत नाही. अशी जी तिला काय म्हणायचं माया आहे की नाही. ईश्वराची उपाधी माया आहे की नाही. मायेचा आश्रय कोण झालं जे चैतन्य त्याला ती संसारात पाडते का नाही. अव्यामोहकारी झाली की नाही. मग असं लक्षण केलेलं आहे. स्वाश्रया अव्यामोह करी माया. अर्थ यह अपने आश्रय को जो व्यामोह की प्राप्ति नहीं करे है सो माया कही जावे है. असं लक्षण केलेलं आहे त्यांनी. अपने आश्रय त्या मायेचा जो आश्रय त्या आश्रयाला जो म्हणजे जी व्यामोह की प्राप्ती नाही करे. व्यामोहाची प्राप्ती करवीत नाही तिला म्हणायचं काय सो माया कही जावे इति. बर अविद्येचं काय लक्षण केलंय बरं सांगतात. स्वाश्रय व्यामोह करी अविद्या. बोला. हे अविद्येचं लक्षण केलेलं आहे पूर्वी लोकांनी. तर स्व अविद्या. स्वाश्रय अविद्याश्रय. अविद्याश्रय जे चैतन्य जीव आहे की नाही त्याला ती काय करते व्यामोह करते. मोहित करते. मोहात टाकते. संसारात पाडते. तिला म्हणायचं काय अविद्या. असं लक्षण केलेलं आहे. अर्थ यह अपने आश्रय को जो व्यामोह की प्राप्ति करे है. आपल्या आश्रयाला जी व्यामोहाची प्राप्ती करून देते म्हणजे संसाराची प्राप्ती करून देते सा अविद्या कही जावे है. तिला अविद्या असं म्हणतात. मग आता ही त्यांनी लक्षण केलं आहे बरं का. कोणी शास्त्रवेत्ता पुरुषांनी लक्षण केलेलं आहे. म्हणजे मग ठीक आहे त्यांचं लक्षण काही हरकत नाही. पण तुम्ही जे लक्षण केलं काय की आवरण शक्ती प्रधान जे अज्ञान त्याला म्हणायचं काय अविद्या आहे की नाही. मग ह्या लक्षणाचा त्या लक्षणाचा काय संबंध हा प्रश्न तर सरळ आहे. काय की आवरण शक्तीच जीवाला काय करते मोहात टाकते. संसारात पाडते. विक्षेप शक्ती आपल्या आश्रयाला संसारात पाडत नाही. मोहात टाकत नाही. आणि म्हणून आवरण शक्ती प्रदान जे अज्ञान त्याला आम्ही म्हटलो काय अविद्या. ती अविद्या मोहाला करणारी आहे. माझे अविद्याचं लक्षण शास्त्रवेत्ता पुरुषांनी केलं आहे ते लक्षण इथं जुळतं की नाही जुळतं. कारण का आवरण शक्ती हीच काय करते मोहात टाकते. बरोबर आहे की नाही. आणि
मायेचं जे लक्षण त्यांनी केलं आहे शास्त्रवेत्ता पुरुषांनी, स्वाश्रय अव्यामोहकारी आहे की नाही, तसंच लक्षण आम्ही इथं केलं. कोणतं की विक्षेप शक्ती प्रधान जे अज्ञान त्याला म्हणायचं काय माया, आणि विक्षेप शक्ती ही व्यामोहात टाकत नाही. मग त्या लक्षणाबरोबर शास्त्रवेत्ता पुरुषांनी जे लक्षणं केलेले आहेत त्या लक्षणाबरोबर हे लक्षण जुळले की नाही, जुळले. आणि म्हणून आम्हाला आवरण शक्ती प्रदान जे अज्ञान त्याला माया म्हणता येत नाही, तर अविद्याच म्हणावं लागतं. बरोबर. त्याचप्रमाणे विक्षेप शक्ती प्रधान जे अज्ञान त्याला अविद्या म्हणता येत नाही, तर त्याला मायाच म्हणावं लागतं. कारण तशा पद्धतीचं लक्षण शास्त्रवेत्ता पुरुषांनी करून ठेवलेलं आहे. लागली पंक्ती. चला पुढे. आवरण शक्ती कु तो मोहकारीपणा आहे. स्पष्टीकरण करून राहिले. मोहकारीपणा आवरण शक्तीमध्ये आहे का विक्षेप शक्तीमध्ये आहे? आवरण शक्तीमध्ये आहे. आवरण शक्ती कु तो मोहकारीपणा आहे. याते म्हणून तर आवरण शक्ती प्रदान अज्ञान अविद्या ही कह्या जावे है, माया कह्या जावे नाही है. लागलं. म्हणून तर आवरण शक्ती प्रदान जे आहे ते अज्ञान त्याला आम्ही अविद्याच म्हणणार. अविद्या कया जावे है, माया कया जावे है नाही, त्याला आम्ही माया म्हणू शकत नाही. बर. और ता विक्षेप आदि शक्ती को सो मोहकारीपणा है नाही. विक्षेप शक्तीमध्ये काय नाही आहे? मोहकारीपणा नाही आहे. कळलं. हा. ता विक्षेप आदि शक्ती को सो तो मोहकारीपणा है नाही. याते म्हणून ता विक्षेप आदि शक्ती प्रधान अज्ञान माया ही कह्या जावे है, अविद्या कया जावे नाही. लागली पंक्ती. म्हणून ता विक्षेप आदि शक्ती ही आहे प्रधान मुख्य असं जे अज्ञान, अशा त्या अज्ञानाला काय म्हणायचं? मायाच म्हणायचं आहे. है की नाही? कारण माया काय करते? मायेचं लक्षण काय केलंय की जी मोहात टाकत नाही, आणि विक्षेप शक्ती सुद्धा मोह करीत नाही, म्हणून लक्षण जुळले. ता विक्षेप आदि शक्ती प्रदान अज्ञान माया ही कया जावे है, अविद्या कया जावे नहीं. अगली संगति. हाँ. यहा विक्षेप आदि इस आदि शब्द करके पूर्वोक्त ज्ञान शक्ति का भी ग्रहण करना. चला मायेचं लक्षण केलंय बघा. काय केलंय बरं? मायेचं काय स्वरूप सांगितलं? हा. विक्षेप आदि शक्ती प्रधान. सापडलं की नाही? विक्षेप आदि शब्द आला ना, तर त्या आदि शब्दाने अजून काय घ्यायचं हे सांगू राहिले आता ग्रंथकार. कळलं? पंक्ती पहा. या म्हणजे या मायेच्या लक्षणामध्ये विक्षेप आदि असा शब्द आलाय की नाही, तर आदि इस आदि शब्द करके त्या आदि शब्दाने पूर्वोक्त ज्ञान शक्ती का भी ग्रहण करणार. ज्ञान शक्तीचं देखील ग्रहण करायचं. पूर्वोक्त म्हणजे कालच्या पाठात दोन शक्ती सांगितल्या होत्या की नाही अज्ञानाच्या. कोण कोण? ज्ञान शक्ती, क्रियाशक्ती. मग त्या क्रियाशक्तीचे दोन भेद केले. आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. है की नाही? मग त्यामध्ये आवरण शक्ती प्रदान जे अज्ञान त्याला नाव दिलं काय? अविद्या. राहिली विक्षेप शक्ती. मग विक्षेप आदि, तर आदि शब्दाने काय घ्यायचं? ती ज्ञान शक्ती. म्हणजे विक्षेप शक्ती आणि ज्ञान शक्ती प्रधान जे अज्ञान त्याला म्हणायचं काय? माया. लागला अर्थ? चला. आणि तो मायोपायी चैतन्य तो ईश्वर होईल मग. आहे की नाही? आणि त्या मायेपासूनच काय आकाशादिक प्रपंचाची उत्पत्ती झाली आहे. अर्थात मायेमध्ये विक्षेप शक्ती आहे, आणि म्हणून आकाशादिक प्रपंचाची उत्पत्ती तिच्यापासून होते. ही संगती पण लागते. ठीक. या विक्षेप आदि इस आदि शब्द करके पूर्वोक्त ज्ञान शक्ति का भी ग्रहण करना. लागली पंक्ति. इस प्रकार माया अविद्या का भेद स्मृती विषय भी कया है. अशा रीतीने माया वेगळी आहे, अविद्या वेगळी आहे, असा भेद आहे दोघांमध्ये. आणि हा भेद स्मृती ग्रंथामध्ये देखील सांगितलेला आहे. झालं. आता अविद्याविषयी किती मत झालेत? 2. मायेविषयी किती मत झाले? 2. म्हणजे परिभाषा 2 वेगवेगळ्या झाल्या. ठीक आहे, म्हणजे असू द्या ते भेद, परंतु अज्ञानाचेच हे दोन्ही भेद आहे.
मग ते कोणत्याही रूपाने माना, त्या रूपाने किंवा ह्या रूपाने, पण अज्ञानाचेच दोन भेद झाले. कोण कोण? माया आणि अविद्या. तर माया आणि अविद्या रूपाने भेद अज्ञानाचा होतो असं स्मृती ग्रंथामध्ये देखील म्हटलेलं आहे. इस प्रकार का माया अविद्या का भेद स्मृती विषय भी कया है. तर हा स्मृती म्हणजे सांगा मग कोणत्या स्मृती ग्रंथात आहे, स्मृतीमध्ये आहे, तर त्या स्मृतीचं स्मृती वाक्याचं प्रमाण म्हणून देत आहे. तर हा स्मृती तरत्य विद्याम वितताम हृदि सन्निवेशिते योगी माया ममेय तस्मै विद्यात्मने नमः. ही स्मृती आहे. वाचा एकदा. ठीक. आता पदच्छेद पहा. तरती अविद्याम वितताम हृदि यस्मिन निवेशिता आहे ना, तिथं काय पाहिजे? निवेशिते असं पाहिजे. निवेशिते. ठीक आहे. पुढे योगी मायाम अमेयाय तस्मै विद्यात्मने नमः. पदच्छेद कळला? ते लय जोडून शब्द लिहिले बरोबर. आता अन्वय. हृदि सापडलं का? हृदि यस्मिन निवेशिते. पुढे योगी माग अविद्याम वितताम मायाम. मायाम सापडलं. सर्वात पहिला शब्द तरती. पुढे तस्मै विद्यात्मने. तस्मै विद्यात्मने त्याच्या माग अमेयाय नमः शेवटचा शब्द झालं. आता पहा अर्थ. तर हृदि यस्मिन निवेशिते. हृदि म्हणजे अंतकरणामध्ये. यस्मिन, यस्मिन म्हणजे काय? तर परमात्मा. तो सर्वांतर्यामी सर्वाधिष्ठान जो परमात्मा, त्या परमात्म्याला काय? निवेशिते. यस्मिन निवेशिते. निवेशिते म्हणजे काय? साक्षात्कार केला असता. ठीक आहे ना. सांगतो अर्थ लिहून देतो. हृदयामध्ये त्या परमात्म्याचा, यस्मिन शब्दाने घेतला परमात्मा, ज्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला असता. योगी, योगी म्हणजे ब्रह्म साक्षात्कारवान पुरुष काय करतो? की अविद्या, अविद्या को, अविद्येला, आणि मायाम. कशी माया? वितताम मायाम आहे की नाही, विस्तार आहे जिचा, अशी ती माया. त्या मायेला देखील म्हणजे अविद्या आणि माया या दोघांना देखील तरून जातो. तरतीचा करता कोण आहे? योगी. योगी तरती. योगी तरून जातो. कुणाला? मायेला आणि अविद्येला. कसा योगी तरून जातो? की ज्याच्या हृदयामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, असा योगी त्या अविद्या आणि मायेला तरून जातो. एवढं कळलं? असा असणार जो परमात्मा की ज्याच्या साक्षात्काराने योगी माया अविद्येला तरून जातो, त्या विद्या स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप अमेयाय, अमेय, अप्रमेय, जो की प्रमाचा विषय होत नाही, अशा त्या परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. नमः. कळलं? या श्रुतीतून फक्त एवढाच भाग विशेष घ्यायचा आहे की माया आणि अविद्या वेगवेगळी सांगितली. म्हणजे माया वेगळी चीज आहे, अविद्या वेगळी गोष्ट आहे. माया अविद्येचा भेद आहे हे सांगण्याकरिता स्मृतीचं प्रमाण दिलं आहे. लक्षात आलं? हां. अर्थ यह. पुढे अर्थ पण दिलेला आहे बघा, आहे की नाही? तर काय अर्थ दिला आहे? तर हृदय विषय म्हणजे हृदयामध्ये जिस परमात्मा के साक्षात्कार हुए, यस्मिनचा अर्थ आहे हा.
ज्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला असता, यस्मिन निवेशितीचा अर्थ झाला, तर ज्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला असता, साक्षात्कार हुये. योगी कसा योगी? ब्रह्मवेत्ता योगी पुरुष. ता आवरण शक्ती प्रधान, आज्ञानरूप अविद्याकू, आवरण शक्ती आहे प्रधान मुख्य असं जे अज्ञान, त्या अज्ञानरूप अविद्येला, तथा त्याचप्रमाणे ता विक्षेप शक्ती प्रधान, अज्ञानरूप मायाकू, अज्ञान आहे ना, ता विक्षेप शक्ती प्रधान, विक्षेप शक्ती आहे प्रधान मुख्य असं जे अज्ञान, त्या अज्ञानरूप मायेला देखील तरती, तरतीचा अर्थ केला नाश करे, नाश करतो. तीस ज्ञान स्वरूप, विद्यात्मनी म्हटलंय की नाही, तर विद्यात्मनी म्हणजे ज्ञान स्वरूप. अप्रमेय, अमेय म्हटलं की नाही, अमेय म्हणजे अप्रमेय, ब्रह्मकेताई, अप्रमेय अशा त्या ब्रह्माला, ब्रह्माकरिता हमारा नमस्कार है, आम्ही त्याला नमस्कार करतो. लागला स्मृती वाक्याचा अर्थ लागला? हा, वाटल्यास लिहून घ्या थोडासा. हृदी बराबर अंतःकरणे, हृदय बराबर अंतःकरणे, अर्धविराम, यस्मिन प्रतीक है, बराबर बराबर सर्वांतर्यामिनी, सर्वांतर्यामिनी, सर्वाधिष्ठाने, सर्वाधिष्ठाने वासुदेवे, वासुदेवी. ठीक, अर्धविराम. निवेशिते प्रतीक, बराबर अहम ब्रह्मास्मि इति साक्षात्कृते सति, अहम ब्रह्मास्मि इति साक्षात्कृते सति, अर्धविराम. आगे प्रतीक योगी, योगी बराबर योगः, योगः ब्रह्म साक्षात्कारः, ब्रह्म साक्षात्कारः, अस्य अस्ति, अस्य अस्ति इति योगी, इति योगी बराबर ब्रह्मनिष्ठः, ब्रह्मनिष्ठः. ठीक आहे. पुढे प्रतीक तरती, तरती बराबर नाशयति, नाशयति, अर्धविराम. प्रतीक विद्यात्मने, विद्यात्मने बराबर विद्या, बराबर चैतन्यम आत्मा, विद्या बराबर चैतन्यम, आत्मा बराबर स्वरूपम, स्वरूपम, यस्य, यस्य सह तथोक्तः, यस्य सह तथोक्तः तस्मै. झालं पूर्णविराम. आगे प्रतीक अमेयाय, अमेयाय बराबर न मेयः अमेयः, न मेयः अमेयः. अमेयाय, अमेय झालं ना, अमेयाय, अमेयः तस्मै,
तस्मै अमेयाय, अमेयाय बराबर अप्रमेयाय, अप्रमेयाय, अप्रमेयाय. ठीक आहे, इत्यर्थ. झालं, स्पष्ट झाला की नाही आता श्लोकाचा अर्थ. तर हृदय म्हणजे अंतकरणे, अंतकरणामध्ये यस्मिन म्हणजे सर्वांतर्यामी सर्वाधिष्ठान असा असणारा वासुदेव परमात्मा ब्रह्म निवेशिते. निवेशिते म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी ती साक्षात्कृते सती अहम ब्रह्मास्मी, मैं ब्रह्म हो, मीच ब्रह्म आहे, असा साक्षात्कार झाला असता काय होतो? योगी. योगी शब्दाचा काय अर्थ केला? योग. योग म्हणजे शाबास, ब्रह्म साक्षात्कार. योग शब्दाचा अर्थ केला ब्रह्म साक्षात्कार. आणि तो आहे ज्याला अस्य अस्ति इति योगी, अर्थात ब्रह्मनिष्ठ, ब्रह्म साक्षात्कारवान पुरुष. तरती तरुण जातो माया आणि अविद्येला. तरुण जातो म्हणजे काय? त्या मायाविद्येचा नाश करतो, भाग करतो. आणि विद्यात्मनी शब्द आला होता. विद्यात्मनी म्हणजे काय? विद्या. विद्या शब्दाचा अर्थ केला चैतन्य. विद्या म्हणजे चैतन्य, आणि ते चैतन्यच आहे आत्मा. आत्मा म्हणजे स्वरूप ज्याचं, त्याला म्हणायचं विद्यात्मा. तथोक्त, सतथोक्त विद्यात्मा, ते चतुर्थी तस्मै विद्यात्मने. आणि पुन्हा अप्रमेय याचा अर्थ केला न मेय अमेय, त्याची चतुर्थी अमेयाय, त्याचा अर्थ केला अप्रमेयाय, जो परमाज्ञानाचा विषय बनत नाही. अशा त्या परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. ठीक आहे, चला पुढे. आता हमारा नमस्कार है, सापडलं? अब सापडली ना वळ? हा, वरून 6वी वळचा शेवटचा शब्द अब. पुढे पहा. अब ता माया अविद्या विभाग के निरूपण का फल काय है. बघा, इतकं सुंदर विवेचन तुम्हाला कुठं सापडणार नाही. कळलं की नाही? माया अविद्येचं काय स्वरूप सांगितलं, लक्षण सांगितलं, प्रमाण सांगितलं, त्याची विभाग केले. आता विभागाचं फल सांगतात, आहे की नाही? पंक्ती पहा. अब ता माया विद्या विभाग के, विभाग जो केलाय ना आतापर्यंत, एक माया आणि एक अविद्या, विभाग के निरूपण का फल काय है. निरूपणाचं का बरं निरूपण केलं, त्याचं फल काय, प्रयोजन काय, ते सांगतात. ता उक्त माया करिके उपहित जो चैतन्य है, सो माया उपहित चैतन्य तो ईश्वर कहा जावे है. सापडलं? माया करिके उपहित, मायाने उपहित, माया उपाधीने युक्त जे चैतन्य आहे, सो माया उपहित चैतन्य तो ईश्वर कहा जावे. माया उपहित चैतन्याला काय म्हणायचं? ईश्वर. तथा जगत का कारण कहा जावे, त्याचप्रमाणे तो ईश्वर कसा आहे? जगताचा कारण आहे. तथा अंतर्यामी कहा जावे, त्यालाच अंतर्यामी असंही म्हणतात, कहा जावे आहे. तहा, आता त्याला प्रमाण की त्याला अंतर्यामी म्हणतात, तो जगताचा कारण आहे, तो ईश्वर आहे सांगतात. तहा एष सर्वेश्वर, हाच परमात्मा काय आहे? सर्वेश्वर आहे. य श्रुती तो ता माया उपै चैतन्य को ईश्वर काय आहे. माया उपै चैतन्याला ईश्वर म्हणावं याविषयी प्रमाण म्हणून श्रुती दिली. काय श्रुती? एष सर्वेश्वर. ही श्रुती जिथं असेल तिथला पूर्ण संदर्भ पाहून घ्यायचा. मग भरपूर विवेचन झालं, आणि विवेचन केल्यानंतर पुढे शब्द आला एष, अर्थात माया उपै चैतन्य, हाच सर्वेश्वर आहे, अर्थात हाच ईश्वर आहे. ठीक. तर माया उपै चैतन्य को ईश्वर काय आहे. और म्हणजे मग याला अंतर्यामी म्हटले. म्हणजे तुम्ही या ईश्वरालाच काय म्हटले? अंतर्यामी. या ईश्वराला अंतर्यामी म्हणण्याविषयी काय प्रमाण सांगतात? एष एष अंतर्यामी, हा परमात्मा अंतर्यामी आहे. य श्रुती ताकू अंतर्यामी काय आहे. या श्रुती प्रमाणावरून त्या ईश्वराला काय म्हटलं? अंतर्यामी. और एषो योनी सर्वस्य, म्हणे का हो, हा ईश्वर जगताला कारण आहे, ही पण तुम्ही बोललात वर. त्याकरिता प्रमाण काय? तर प्रमाण एष म्हणजे हा ईश्वर, योनी सर्वस्य, सर्वस्य योनी, योनी म्हणजे कारण, सर्वस्य मतलब संपूर्ण जगाचा कारण आहे. कोण? हाच ईश्वर परमात्मा. एष योनी सर्वस्य य श्रुती ताकू, ताकू ईश्वर को सर्व का कारण कय है. ईश्वर हा सर्वांचं कारण आहे असं म्हणून सांगते. कोण? ही श्रुती.
याते. म्हणून ता माया उपै चैतन्य के ईश्वरपणे विषय है की नाही, तथा अंतर्यामीपणे विषय तथा जगत कारणपणे विषय य उक्त श्रुती ही प्रमाण है. ठीक आहे. म्हणून त्या माया उपै चैतन्य के, माया उपै चैतन्य हाच ईश्वर आहे, हाच अंतर्यामी आहे, हाच जगाचा कारण आहे, हे सांगण्याकरिता श्रुती प्रमाण दिलं. श्रुतीच याकरिता प्रमाण आहे. ठीक आहे. सो माया उपै चैतन्य ही तत्पद का वाच्यार्थ आहे. आणि ते माया उपै चैतन्यच काय आहे, तत्पदाचं वाच्यार्थ आहे. बघा कुठून विषय चालू झाला होता, काय की अहम ब्रह्मास्मी ज्ञान करून घ्यायचंय, वाक्यार्थ बोध. तत्वमसी हा महावाक्य आहे की नाही. तर हे महावाक्य आहे, त्याचं फल काय, अहम ब्रह्मास्मी हा बोध. परंतु वाक्यार्थ बोध तेव्हाच होतो जेव्हा वाक्यामध्ये असलेले घटकीभूत पदांचा अर्थ माहीत असतो. मग तत्वमसी या महावाक्यामध्ये घटकीभूत पद आहे तत्, त्वम, असी. मग तत्चा काय अर्थ आहे, त्वमचा काय अर्थ आहे, हे सांगण्याकरिता हा सारा विस्तार झाला. की कळलं. मग आता लक्षात आलं की तत्पदाचा वाच्यार्थ कोण, माया उपै चैतन्य अर्थात ईश्वर. सो माया उपै चैतन्य ही तत्पद का वाच्यार्थ है. और पूर्वोक्त अविद्या करके उपहित जो चैतन्य है सो जीव कहा जावे है. अविद्या उपै चैतन्यालाच काय म्हणतात, जीव असं म्हणतात. तथा प्राज्ञ कहा जावे, त्यालाच आणखीन एक संज्ञा आहे, कोणती, प्राज्ञ. सो जीवही त्वम पद का वाच्यार्थ आहे. आणि असा जो जीव तो झाला काय, त्वम पदाचा वाच्यार्थ. हा उपहित शब्द करिके सापडलं. आता माया उपहित आणि अविद्या उपहित असा शब्द प्रयोग झाला की नाही. उपहित पदाने काय घ्यायचं, नेमकं काय समजायचं सांगतात. इहा म्हणजे माया आणि नाही, ईश्वर आणि जीव यांची परिभाषा करत असताना जो उपहित शब्द आला तो उपहित शब्द इहा. या उपहित शब्द करिके प्रतिबिंबित का ग्रहण करना. प्रतिबिंबित का, प्रतिबिंब झाले की नाही, त्या प्रतिबिंबाचं ग्रहण करायचं. अर्थात ता मायाविषयी प्रतिबिंबित चैतन्य. उपहित म्हणजे काय, प्रतिबिंबित चैतन्य. माया उपहित म्हणजे मायेमध्ये प्रतिबिंबित चैतन्य. म्हणजे काय, मायामध्ये जे चैतन्याचं प्रतिबिंब दिसताय ना ते प्रतिबिंब, त्याला म्हणायचं काय, माया उपहित चैतन्य अर्थात माया प्रतिबिंबित चैतन्य. म्हणजेच काय, अधिष्ठान चैतन्याचं मायेत पडलेलं जे प्रतिबिंब त्याला म्हणायचं, त्या प्रतिबिंबाला म्हणायचं काय, ईश्वर. ईश्वर माया उपहित चैतन्य म्हणजेच ईश्वर. तर माया उपहित म्हणजे माया प्रतिबिंबित चैतन्य. हा अर्थात माया विषय प्रतिबिंबित चैतन्य ईश्वर कया जावे है. और ता अविद्या विषय प्रतिबिंबित चैतन्य जीव कया जावे है की नाही. अविद्या उपहित, अविद्या उपहित म्हणजे काय, अविद्यामध्ये प्रतिबिंबित चैतन्य, त्याला काय म्हणायचं, जीव कया जावे है. य वार्ता म्हणजे का हो, हे तुम्ही तुमच्या मनाने परिभाषा करू लागले बो काहीचे काही बी. ग्रंथकार म्हणतात नाही 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 असं काही संशय घेऊ नका, आणि आमच्या मनाने काहीच बोलत नाही, आम्हाला माथाच नाही आहे, फक्त काय आमच्याकडं गाथाच आहे. गाथ्यातलंच आम्ही बोलतो. गाथ्यातलं बोलतो म्हणजे शास्त्रातलंच बोलतो, मनातलं बोलत नाही. मनाचं बोलणं उपयोग पण नाही आहे. म्हणून सांगा कोणत्या शास्त्रातलं सांगताय तुम्ही हे सारं काय, की माया उपहित म्हणजे माया प्रतिबिंबित चैतन्य, अविद्या उपहित म्हणजे अविद्या प्रतिबिंबित चैतन्य. हे सांगण्याकरिता तुमच्याकडे काय आधार आहे बोला तर सांगतात. कोणाचा आधार देत आहेत, विद्यारण्य स्वामींचा, पंचदशीकाराचा. यह वार्ता श्री विद्यारण्य स्वामी ने पंचदशी ग्रंथ विषय भी कही है. पंचदशी ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. काय, तहा श्लोक, तमो रजस सत्वगुणा प्रकृती द्विधा च सा सत्वशुद्धी विशुद्धीभ्याम माया विद्येच ते मते मायाबिंबो वशीकृत्य तामस्या सर्वज्ञ ईश्वरः अविद्यावशगस्त्वन्यस्तद्वैचित्र्यादनेकधा. बोला. पंचदशीतले श्लोक आहे. पंचदशीमध्ये कुठले आहेत, पहिल्या प्रकारातले आहेत.
श्लोकांचा नंबर काय आहे? 15, 16, 17. म्हणजे पहिले जी पंक्ती आहे ना ती 15व्या श्लोकाचा उत्तरार्ध, नंतर 2 पंक्ती 16वा श्लोक आणि शेवटची पंक्ती 17व्या श्लोकाचं पूर्वार्ध. परंतु इथं 2 श्लोक म्हणून स्पेशल दिले. ठीक आहे, तर चला. तर त्याचा पदच्छेद पहा. तमो रजसत्व गुणा प्रकृती द्विधा च सा सत्वशुद्धी विशुद्धीभ्याम माया अविद्या नाही माया अविद्ये च ते मते. झाला पहिला श्लोक. त्याचा अन्वय करून घेऊया. तर पहिल्यापासून तमो रजसत्व गुणा प्रकृती द्विधा नाही प्रकृतीपर्यंत. तमो रजसत्व गुणा प्रकृती थोडासा पुढे जाऊन सा त्याच्या माग च द्विधा सा च द्विधा. पुढे सत्वशुद्धी विशुद्धीभ्याम सत्वशुद्धी विशुद्धीभ्याम सापडलं. पुढे आलाय थोडंसं पुढे जाऊन ते च तेच्या माग च माया विद्या अविद्ये मते माया विद्ये मते. झालं पहिला श्लोक. त्याचा अर्थ पाहू. तमो म्हणजे तमोगुण, रज म्हणजे रजोगुण, सत्व म्हणजे सत्वगुण. तमोगुण रजोगुण सत्वगुणा 3 गुणांनी युक्त जी तिला म्हणायचं प्रकृती. बरोबर. इथं काय म्हटलं गेलं? अज्ञान. तीच प्रकृती. सा च द्विधा सा प्रकृती ही 2 प्रकारची आहे. कोणते 2 प्रकार? तर सत्वशुद्धी अविशुद्धीभ्याम. सत्वशुद्धी सत्वगुणाने सत्वगुण शुद्ध सत्वगुण जी ती माया, मलिन सत्वगुण ती अविद्या. तर सत्वशुद्धी अविशुद्धीभ्याम या दोघांच्या द्वारे ते माया विद्ये ते च माया विद्येमते. ते म्हणजे कोण? सा ते ताहा ते माया अविद्ये माया आणि अविद्या मते मानलेले आहेत. सत्वशुद्धी विशुद्धीच्या द्वारे ते 2 प्रकार म्हणजे माया आणि अविद्या असं म्हणून मांडलेले आहेत. मग शुद्ध सत्वगुण प्रधान ती माया आणि मलिन सत्वगुण प्रधान ती अविद्या. झाला पहिला श्लोक. आता पुढचा पहा. पुढच्या श्लोकाचा पदच्छेद करतो अगोदर. माया बिंब है ना वशीकृत्य ताम स्यात् सर्वज्ञः ईश्वरः अविद्यावशगः तू अन्यः तद्वैचित्र्यात अनेकधा. आता याचा अन्वय पहा. माया सापडलं. पुढे 1-2 शब्द सोडून ताम. माया नाही मायाबिंब असं आहे. एक शब्द येतो मायाबिंब ताम माग वशीकृत्य सर्वज्ञ ईश्वर स्यात्. सर्वज्ञ ईश्वर स्यात्. झालं. पुढे अविद्यावशगः तू अन्यः. सरळ आहे पुढे. तद्वैचित्र्यात अनेकधा. आता अर्थ पहा. मायाबिंब म्हणजे मायेमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब आहे की नाही. तर मायाबिंब तोच आहे ईश्वर. म्हणजेच काय? मायाउपैत चैतन्य म्हणजेच काय? मायेमध्ये प्रतिबिंबित चैतन्य. प्रमाण देऊ राहिले ना पंचदशिकाराचं. कशाकरता प्रमाण देऊ राहिले? की आम्ही मायाउपहित. याचा अर्थ काय केला? माया प्रतिबिंबित चैतन्य, त्याला ईश्वर म्हटलो. असं पंचदशिकारांनी पण म्हटलेलं आहे. तेच इथं म्हटलं मायाबिंब. मायाबिंब म्हणजे मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब. तर मायाबिंब तोच ईश्वर आहे. तो काय करतो? ताम वशीकृत्य. ताम मायाम वशीकृत्य. त्या मायेला आपल्या अधीन ठेवून काय होतो?
सर्वज्ञ ईश्वर असं बोलल्या जातो. सर्वज्ञ ईश्वर त्याला म्हटलं जातं. ठीक आहे ना. बर, म्हणजे मग पुढं अविद्यावशग तू अन्य जीव. अन्य कोण? जीव घ्यायचा. कसा तो? अविद्यावशग आहे की नाही. जीवाची उपाधी जी अविद्या प्रतिबिंबित चैतन्य आहे की नाही, म्हणजेच अविद्या उपहित चैतन्य. अविद्येमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब तो झाला जीव. तो मात्र कसा आहे? अविद्याच्या अधीन आहे. आणि ईश्वराच्या बाबतीत तसं नाही आहे. काय? ईश्वराच्या अधीन माया आहे. म्हणजे असं का बरं भेद आहे की नाही? त्याचं काय कारण? की ईश्वराची उपाधी माया शुद्ध सत्वगुणवाली आहे, म्हणून ती माया त्याच्या अधीन आहे की नाही. आणि जी जीवाची उपाधी अविद्या ती मलिन सत्वगुणवाली आहे, म्हणून ती अविद्या जीवाच्या अधीन नाहीये, अपितु जीव तिच्या अधीन आहे. व्यवहारात सुद्धा पहा तुम्ही, एखादा मनुष्य सत्वगुणी असेल आहे की नाही, तर त्याच्या सर्व अधीन नियंत्रणात असते साऱ्या गोष्टी. त्या स्वतःच्या उठणं बसणं खाणं पिणं वेळेवर करतो तो सारा, कारण त्याच्या अधीन आहे सारं. आहे आळस येत नाही सत्वगुणी माणसाला आहे की नाही. आणि ज्याच्या ठिकाणी अविद्या जास्त आहे, रजगुण तमगुण जास्त आहे, अविद्या जास्त आहे की नाही, म्हणजे अविद्या उपाधी रजगुण तमगुण जास्त असणं म्हणजे मग तो काय? त्या अविद्येच्या काय असतो? अधीन असतो. त्याला गंज इच्छा होते की आता पाठाची वेळ झाली, गेलं पाहिजे, पण नाही ती अविद्या त्याला सुधरू देत नाही. म्हणजे तो काय झाला? अविद्येच्या अधीन झाला. कळलं? असं उदाहरण म्हणून सांगितलं. अविद्यावशग तू अन्य जीव तद्वैचित्र्यात तत् अविद्या. जीवाची उपाधी कोण? अविद्या. अविद्येची विचित्रतेमुळे, विचित्रता म्हणजे काय? भिन्न भिन्न स्वरूप आहे तिचं अविद्येचं आहे की नाही. कसं काय भिन्न भिन्न स्वरूप आहे? तर जीवाची उपाधी जी अविद्या रजगुण तमोगुण जास्त आहे, त्याच्यात कमी जास्तपणा थोडा थोडा होत असतो आहे की नाही, म्हणून अनेक झाली. तद्वैचित्र्यात अनेकदा, म्हणून जीव सुद्धा कसा झाला? अनेक प्रकार झालं एवढं. अर्थयः सच्चिदानंद ब्रह्म के प्रतिबिंब करिके युक्त, सच्चिदानंद ब्रह्माच्या प्रतिबिंबाने युक्त. तथा सत्व रज तम तीन गुण रूप जो प्रकृती है, तीन गुणांनी युक्त जी प्रकृती आहे, सो प्रकृती माया अविद्या इस भेद करिके दो प्रकार की होवे है. पहिल्या श्लोकाचा अर्थ आला. माया आणि अविद्या या भेदाने काय झाली? ती दोन प्रकार झाली. तहा शुद्ध सत्वगुण की प्रधानता करिके, शुद्ध सत्वगुण प्रधान म्हणजे मुख्य असेल अशा वेळेस तिला काय म्हणायचं? माया. तर शुद्ध सत्वगुण की प्रधानता करिके तो सो प्रकृती माया कही जावे, तिला माया म्हटलं जातं. और मलिन सत्वगुण की प्रधानता करिके, मलिन सत्वगुण प्रधान असेल तिच्यामध्ये जेव्हा, त्यावेळेस तिला काय म्हणायचं? अशा त्या प्रकृतीला म्हणायचं अविद्या. मलिन सत्वगुण की प्रधानता करिके सो प्रकृती अविद्या कही जावे आहे. लागलं? ता मायाविषयी प्रतिबिंबित जो चैतन्य है, मायेमध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य आहे, सो ता मायाकू है की नाही. सो म्हणजे ते चैतन्य त्या मायेला काय करतं? आपले वश करिके आपल्या अधीन ठेवतो आहे. आणि सर्वज्ञ तथा ईश्वर होवे आहे की नाही. त्यालाच काय म्हणायचं? सर्वज्ञ आणि ईश्वर आहे तो. और अविद्या विषय प्रतिबिंबित जो चैतन्य, अविद्यामध्ये प्रतिबिंबित चैतन्य म्हणजे कोणतं चैतन्य? जीव झाला की नाही. अविद्या विषय प्रतिबिंबित जो चैतन्य है सो जीव कहा जावे, त्याला काय म्हटलं जातं? जीव. सो जीव चैतन्य तर अविद्या के वशी हुआ, अविद्येचे वशीभूत होतो, अविद्येच्या अधीन होतो. तीस अविद्या की विचित्रता ते तद्वैचित्र्यात आलता ना. त्या अविद्येच्या विचित्रपणामुळे आपही म्हणजे स्वतः देव मनुष्यादि रूप करिके अनेक प्रकार काही होवे है. तद्वैचित्र्यात अनेकदा जीव अनेक प्रकारचा होतो. तर अनेक प्रकार कोणते? देव म्हणजे इंद्रचंद्रादी देव, ते सुद्धा जीवकोटीतच येतात. पुन्हा मनुष्य, पशु पक्षी, किडा मुंगी अनेक प्रकारचा जीव होतो. तद्वैचित्र्यात अनेकदा. लागलं? आप भी देव मनुष्यादि रूप करके अनेक प्रकार काही होवे है. लागला अर्थ? यह तात्पर्य है. काय तात्पर्य है? यह तात्पर्य है. सो पूर्वोक्त शुद्ध सत्व गुण प्रधान माया एक ही होवे है.
शुद्ध सत्वगुण प्रधान माया किती आहेत? एक. म्हणजे ईश्वराची उपाधी एक आहे, शुद्ध आहे की नाही? कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. कळलं? कारण जीवाची उपाधी अविद्या कशी आहे? मलिन सत्वगुणवाली आहे. याते ता मायाविषयी प्रतिबिंबित ईश्वर चैतन्य भी एकही होवे आहे. कारण त्याची उपाधी माया एक आहे, तर त्या मायेमध्ये प्रतिबिंबित चैतन्य जो ईश्वर तो सुद्धा किती झाला? एक. और सो पूर्वोक्त मलिन सत्व प्रधान अविद्या, मलिन सत्व गुण आहे प्रधान जिच्यामध्ये, अशी जी अविद्या, ता मलिनता की विचित्रता ते, आणि ती मलिनता कमी जास्त आहे म्हणजेच विचित्र आहे, अलग अलग प्रकारची आहे. मलिनता की विचित्रता ते, किती विचित्रता आहे काही सांगता येत नाही, आहे की नाही? हा, विचित्रता ते अनेक प्रकार की ही होवे है, म्हणून अविद्या किती झाली? अनेक प्रकार झाली. याते ता अविद्याविषयी, त्या अविद्येमध्ये प्रतिबिंबित जीव चैतन्य भी अनेक प्रकार काही होवे आहे, म्हणून जीव चैतन्य सुद्धा कसा झाला? अनेक प्रकारचा झाला. याते इस उक्त पक्ष विषय नाना जीव ही सिद्ध होवे है, म्हणून हा जो पक्ष आहे यामध्ये जीव किती आहे? नाना. ईश्वर किती आहे? एक. लागला अर्थ? अब इस उक्त अर्थ विषय श्रुती प्रमाण भी कहे है. आता याविषयी श्रुतीचं प्रमाण देतात, पण तो विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.